उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली। यावर्षी संस्थेच्या सर्व सभासदांच्या वतीने दरवर्षी वाटण्यात येणारा लाभांश नवीन इमारतीच्या बांधकामासाठी संस्थेमध्ये वर्ग करण्याचा एकमुखी ठराव वार्षिक सभेत घेण्यात आला। याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशाताई बुचके, शिवसेना तालुका प्रमुख व बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, कांदळी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष युवा नेते अमित बेनके, सहाय्यक निबंधक डॉक्टर गजेंद्र देशमुख, नारायणगावचे सरपंच डॉक्टर शुभदा वावळ, उपसरपंच योगेश पाटे, वारुवाडीचे सरपंच राजेंद्र मेहर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालिका राजश्री बोरकर, विघ्नर देवस्थानचे माजी अध्यक्ष गणेश कवडे, माजी सभापती शिवाजीराव खैरे, माजी चेअरमन निवृत्ती गायकवाड, शिवाजीराव गायकवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी, एकनाथ शेटे, डीके भुजबळ, एमडी भुजबळ, जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन रमेश भुजबळ, बाजार समितीच्या संचालिका आरती वारुळे, प्रियंका शेळके, दिलीप गांजाळे, विघ्नर कारखान्याचे संचालक विवेक काकडे, माजी उपसरपंच जंगल कोल्हे, तुषार वाबळे, विघ्नर कारखान्याचे संचालक विवेक काकडे, तुषार वाबळे, शरण फुलसुंदर, अशोक पाटे, बबनराव कानडे, दादाभाऊ खैरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी तसेच शेतकरी सभासद व संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी आशाताई बुचके, माऊली खंडागळे, अमित बेनके, योगेश पाटे यांनी संस्थेच्या चालू असलेल्या आर्थिक कारभाराचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले। विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीविषयी तसेच संस्थेच्या वतीने बांधण्यात येणारे शेतकरी संकुल याविषयी माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय वारुळे, सचिव गणेश गाडेकर यांनी केले, तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी मांडले। याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात। आणि 85 वर्षात 83 वर्षाचा कारभार सगळ्यांनी पाहिला। आज या कार्यक्रमाला आदरणीय व्यासपीठ म्हणेल, कारण त्याच्यात वेळ गेला तर जेवणाची वेळ झाली आणि प्रेमाची वाट पोटातून असते। सुंदर जेवण आहे, त्यामुळे त्याकडे आपल्याला जायचं आहे। त्यामुळे या ठिकाणी देशमुख आले, देशमुखांना घाई आहे, त्यांच्या हेरिंग आहेत त्यांच्या ऑफिसला, परंतु AR आला की त्यांच्या कानावर जाते की बाबा या संस्था कशा चालतात। या ठिकाणी 2 सन्मान झाले की 2 गावच्या सरपंचांनी स्पर्धा कशी असावी ती लोकांना देण्याची असावी, त्या दोघांच्या माध्यमातून मग बाबूभाऊ असे आणि राजूभाऊ असे या दोघांनी स्पर्धा लावल्या। पण समाजाला आपण ज्या खुर्चीवर आपल्याला बसवलंय तिथून काय समजून घ्या, जे चांगलं असेल ते घ्या आणि या कीर्तनकाराप्रमाणे जे चुकीचं वाटलं असेल ते मला सांगा, भेटून सांगा, तुम्ही कान धरा, मला काही वाटणार नाही। परंतु संस्था चालली पाहिजे, संस्था बोलली पाहिजे, संस्थेकडनं मिळालं पाहिजे, मिळाण्यासाठीच आपली संस्था आहे, देण्यासाठीच आहे, एवढं आपल्याला आजच्या दिवसात कळलं। खूप छान पद्धतीने नियोजन आयोजन करणाऱ्यांनी आपलं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे। सगळ्या सभासदांच्या सोबत या ठिकाणी या मंचावर असणारे कर्मचारी वर्ग, ज्यांच्याशिवाय सोसायटीमध्ये गेल्यावर त्यांनी अतिथी देवो भव असं आमच्या शेतकऱ्याला सन्मान दिला पाहिजे, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, त्याला ताबडतोब ट्रीटमेंट दिली पाहिजे, अडचण येत असेल तर सरळ थेट आमच्याशी सुद्धा संपर्क साधला पाहिजे, आम्ही त्याचं उत्तर त्याच क्षणी त्याच वेळी देऊ। बरंचसं काही बोलायचं होतं, पण ते बोलायचं राहिलं असेल तर ते आपण उद्घाटनाच्या वेळी जेव्हा दुसऱ्यांदा आपण लवकरच भेटणार आहोत त्यावेळी निश्चितपणाने बोलू। तुम्ही अधिकार वाढीने कधी काम सांगा, कुठल्याही शेतकऱ्याचं काम आहे असंही करतो आणि तसंही करणार आहोत, एवढंच या ठिकाणी सांगते। आणि आलेले पत्रकार मित्र त्यांनी सुद्धा ह्या सभेचा एक चांगला फायदा बाहेर देखील पाठवावा, लोकांना देखील कळावं अशा पद्धतीने पाठवावं, एवढंच सांगते। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार आणि ऋण व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देते। मला वाटतं यावर्षी कर्ज वाटप करत असताना संस्थेने जवळजवळ 17 ते 18 कोटी कर्ज वाटप यावेळेस केलेलं आहे। आणि सर्व करत असताना मला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागेल की जवळजवळ हे सर्व कर्ज वाटप करत असताना आपण ज्या हाताने कर्ज घेतो तशा पद्धतीत सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित झालेले सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व व्यासपीठ आणि उपस्थित सगळे सुज्ञ सभासद, खरं तर 75 वर्ष पूर्ण झालेली सोसायटी आणि 85 वर्ष पूर्ण झालेली सोसायटी आणि एवढी जुनी सोसायटी
एवढ्या मोठ्या शहरामध्ये चांगल्या रीतीने चालू आहे ही खरं तर कौतुकाची गोष्ट आहे. तालुक्यामध्ये 76 सोसायट्या, 77 सोसायट्या आणि त्याच्यामधली 1 नंबरची सोसायटी कुठली असेल तर ती नारायणगावची. कारण शहराच्या ठिकाणी असणारी सोसायटी असलेले आदरणीय व्यासपीठ असेल, समोर असलेले सर्व सभासद वर्ग, नंतर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली मीटिंग आणि गेली अनेक वर्षापासूनचा हा आपला पायंडा आजही या मीटिंगच्या निमित्ताने जपला गेला, त्याबद्दल मी सभासदांचे मनापासूनचे आभार व्यक्त करतो. खरं तर गाव मोठा आहे, सभासद भरपूर आहे, परंतु तरीसुद्धा आपल्या मीटिंगमध्ये कधीही गोंधळ झालेला आठवत नाही आणि आजही तो त्याच पद्धतीचं काम. कारण कामकाज चांगलं असलं, चेअरमन आहेत, चेअरमन बरोबर काम करणारी